दिवा स्टेशनवरनं निघालेली आहे. ते पण लावणी चालू आहे. वॉटरफॉल, नद्यांना पूर आला आहे. संगमेश्वर रोडवर मस्त पाऊस पडतो. प्रत्येकाने एकदा तरी लाईफमध्ये सोलो जर्नी करावी. पावसातनं मस्त गरम गरम वडापाव. टनेलच्या बाहेर गाडी आली आणि लगेच स्टेशन. एकदम युनिक रेल्वे स्टेशन आहे. मस्त गरम गरम चहा घेऊन. ऑसम रेल्वे स्टेशन कोकण रेल्वेचे. गुड मॉर्निंग, सुप्रभात, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आहे 8 जुलै आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि मी निघालो आहे कोकणात, म्हणजेच रत्नागिरीला. दिवा पॅसेंजरने दिव्यावरनं रत्नागिरीला चाललेलो आहे मी. तर हा पूर्ण कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे. मस्त मस्त आपल्याला कोकण रेल्वेमधनं आजूबाजूचे सीन्स बघायला मिळणार आहे. पाऊस तर जोरदार पडतो. तर चला, उशीर न करता लवकरात लवकर आपण प्रवासाला सुरुवात करू. एक्झॅक्ट 6:10 आपण दिवा रेल्वे स्टेशनला पोचलो आहे आणि बाजूलाच आता दिवा पॅसेंजर उभी. चला आता सीट चेक करूया. ट्रेन दिवा स्टेशनवरनं निघालेली आहे. एक्झॅक्ट 6:25ला टायमावर. जर तुम्ही अजून देखील पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास केला नसेल तर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर प्रवास तुम्ही अजून देखील अनुभवलेला नाही. पनवेल रेल्वे स्टेशनवर आलेली आहे आपली ट्रेन दिवा पॅसेंजर. 7:10 एक्झॅक्टली 7:10 एक्झॅक्टली ट्रेन आता पनवेलला आलेली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनवरती सकाळचे 7:45 वाजले आणि आपण आपटा रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आहोत. टिपिकल कोकण रेल्वेचं हे स्टेशन दिसतं आहे. पनवेल क्रॉस केलेलं आहे आपण आणि बरेच खाण्यापिण्याचे पदार्थ विकणारे पण लाईनीत उभे आहेत. नद्यांना पूर आला. नद्या तुरुंब भरून वाहतात. आज पाऊस थोडा शांत आहे. नद्यांना पूर आले. मस्त कोकण रेल्वेने आपला प्रवास करतो. जिते रेल्वे स्टेशन. 7:30चा टाईम आहे पण गाडी 8ला आली. अर्धा तास लेट आहे. 8:10 आपली पेण रेल्वे स्टेशनवर एंट्री झालेली आहे. बघूया, पेणला पण बरेच माणसं चढतील आहे. गर्दी नाही आहे गाडीमध्ये एवढी. साडेआठ वाजता आपण नागोठणे रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आहोत. एकदम एम्प्टी स्टेशन. 8:30 वाजता आपण नागोठणे रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. गाडी जवळजवळ 20 ते 25 मिनटं लेट आहे बट दॅट इज ओके. आणि नागोठणे स्टेशन एकदम एम्प्टी होतं. एकही माणूस चढला नाही आणि पूर्ण स्टेशन पण एम्प्टी. तर ऑफ सीझनला आणि ऑड डेला येण्याचा हा बेनिफिट. ट्रेन पण पूर्ण एम्प्टी आहे आणि गर्दी तर बिलकुल नाही. मस्त प्लेझंट वातावरण आहे. आता थोड्याच वेळात इंदापूर येईल आणि मग माणगाव. चला.
रोहा स्टेशनवरती 2 वडापाव घेतले 30 रुपीज, सिंगल देत नाही म्हणतात. समोर कोकण रेल्वेचं रोहा रेल्वे स्टेशन, इथे गाडी 5 मिनटं हॉल्ट घेते आणि पावसातनं मस्त गरम गरम वडापाव. चला आता खाऊन घेऊ. बऱ्याच ठिकाणी शेतीची कामांना जोर आहे. आव्हान बऱ्यापैकी तयार झाले काय काय ठिकाणी मध्ये मध्ये दिसत आहे. आता माझ्या मते 10-15 दिवसात ते पूर्ण तयार होते आणि मग लावणीला सुरुवात. इकडे आव्हान लावलेलं दिसतं पण अजून छोटे. 10-15 दिवसात ते प्रॉपर साईजचे होते आणि मग लावणीला सुरुवात होईल कोकणामध्ये. कुंदापूर क्रॉस केलं आहे आपण. कुंदापूरला हॉल्ट नाही या गाडीला, डायरेक्ट माणगाव. तुडुंब पाणी भरलं, नदीचं पाणी एवढं शेतात आलं, नद्यांना पूर्ण पूर आला आहे. हा माझ्या मते माणगावला जो बायपास बनतो आहे त्याचं हे पिलर टाकलेत ब्रिज बनवण्यासाठी. हां त्याचेच आहेत. इथून म्हणजे 2 मिनटावरती माणगाव रेल्वे स्टेशन. माणगाव रेल्वे स्टेशन आलेलं आहे. माझ्या गावाला जायचं असेल तर आम्ही इथे उतरतो आणि इथून मोरबासाई एक 30 किलोमीटरवर आहे. हे आहे माणगाव रेल्वे स्टेशन. आपण एक्झॅक्ट 9:35ला माणगावला पोचलेलो आहोत. गाडी एकदम ऑन टाईम आहे. माणगाव रेल्वे स्टेशनवर गाडी एक 5 मिनटं हॉल्ट घेतला आहे. मस्त गरम गरम चहा घेऊ. इथे गोरेगाव पोचलेलो आहोत आपण एक 10:05. बरंच पब्लिक उतरलं माणगावसारखं गोरेगावला पण. गोरेगाव स्टेशनला ह्या रेल्वेला प्लॅटफॉर्म नाही, जिन्याने उतरावं लागतं इथून डायरेक्ट. आणि आता 10:05 गोरेगाववरून आपली गाडी निघालेली आहे. हिल स्टेशन आपण पोचलेलो आहोत. एक 10 मिनटातच हिल स्टेशन आहे गोरेगाववरनं. ऑसम व्ह्यू आहे. कोकण रेल्वेचं प्रत्येक स्टेशन युनिक वाटतं. मागे मस्त डोंगर रांग आहेत, वरती पाऊस भरला, रिमझिम रिमझिम पाऊस पण पडतो. बाय रोड जायला पण मस्त मजा आहे. बाईकवरून तर अजून मजा येईल. बघूया 3-4 दिवसातच मी प्लॅन करणार आहे परत बाईकवरून श्रीवर्धन हरिहरेश्वर. हे तासगाव आहे, नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं. जोरदार पाऊस पडतोय. उघाड आलं. फायनली आपल्याला जोरदार पाऊस भेटलेला आहे. कोकणातली टुमदार गावं किती सुंदर दिसतात बघा पावसाळ्यात. आजूबाजूला भात शेती आणि कौलारू टिपिकल घर. या
गावात बरीच घरं अजून पण कौलारू आहेत, नाही तर आता बरेच जण पत्र्याची घर बांधतात. पण जी कौलारू घराची शान असते, हे बघा, हे कौलारू घर बघा. वॉट अ व्ह्यू, ऑसम. किंवा आवडं तयार झाली, अजून एक 10 दिवसात पूर्ण तयार होती आणि मग लावणी चालू आहे. तेव्हा गावाच्या जवळला काय ओढावा. करंजाडी रेल्वे स्टेशनवर आपण पोचलेलो. हे पण रेल्वे स्टेशन पूर्ण एम्प्टी, कोणी. करंजाडी रेल्वे स्टेशनवर आलो आहे. मागे आपली दिवा पॅसेंजर आणि इथून आता एक अजून 4 तासाचा प्रवास बाकी आहे. आता चिपळूण येईल आणि नंतर मग पुढे अजून 2 तासानंतर रत्नागिरी. आणि हे करंजाडी रेल्वे स्टेशनचं ऑसम वातावरण, एकदम रेल्वे स्टेशन एम्प्टी आहे. करंजाडी रेल्वे स्टेशनवरनं एक क्रॉसिंग लागलेलं. 15 मिनिटाच्या वेटिंग नंतर आता गाडी निघालेली आहे. विनेरे रेल्वे स्टेशनवर परत क्रॉसिंग लागलं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनटं गाडी वेटिंगवर आहे आणि मागे मस्त पाऊस पडतो. बघूया अजून किती वेळ वेटिंग लागतं. माझ्या मते रत्नागिरीला 2चा टायमिंग आहे, पण एक अर्धा तास तरी लेट होईल, 2.5-3 तरी होतील मला वाटतं. इथून आता पुढे खेड, चिपळूण आणि मग मध्ये 1-2 स्टेशन आहेत आणि मग रत्नागिरी. आपली गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली ती ट्रेन आता समोरनं येते. आता ही गाडी पास झाली की आपली गाडी निघेल. चला, ट्रेन निघालेली आहे आपली. मस्त पाऊस पडतोय. खेड रेल्वे स्टेशनवर पावसाने जोरदार हजेरी लावली. सगळ्या प्रवाशांची धावाधाव. खेड रेल्वे स्टेशनला पण गाडी जवळजवळ 10 मिनटं थांबलेली आहे. क्रॉसिंग लागली. तिरुअनंतपुरमवरून येणारी आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जाणारी ट्रेन आता क्रॉस होती, तर त्याच्यामुळे आपल्या गाडीला क्रॉसिंग लागलेलं आहे. तर आता एक माझ्या मते 10 मिनटं तरी जातील. गाडीची अनाऊन्समेंट तर झालेली आहे, लोकमान्य टिळकला जाणार आहे. थोड्याच वेळात ती येईल आणि मग आपली गाडी पास होईल. तोपर्यंत तुम्ही खेडचा हा नजारा बघा, रेल्वे स्टेशनचा. फुल धोधो पाऊस पडतोय खेडला आणि इथे 10 मिनटं तरी जाणार आहेत आपले. तर थोडा वेळ मी खाली उतरलो आहे, थोडेसे पाय मोकळे करायला, थोडंसं वॉक करू. फक्त मी इथपर्यंत येत असताना मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं की म्हणजे ट्रेनमध्ये जे काही खाण्याचं सामान येत होतं, पाण्याच्या बॉटल, चिप्सचे पॅकेट किंवा वडापावचे कागद वगैरे, तर लिटरली लोक, आजूबाजूचे लोक म्हणजे जो स्पॉट असेल, गाडी रनिंग ज्या स्टेजमध्ये असेल तिकडे डायरेक्ट ते खिडकीच्या बाहेर फेकत होते. मग ते प्लास्टिकचा कचरा असू दे, कागद असू दे, पिशव्या असू दे, अर्धवट खाल्लेला अन्न असू दे, सगळे डायरेक्ट खिडकीच्या बाहेर फेकत होते. 2 खिडकीमध्ये वॉश बेसिन दिलेले आहे आणि डस्टबिन पण दिले, बट लोकांना एवढी हे नाही आहे की जागेवरनं उठावं आणि त्या डस्टबिनमध्ये टाकावं.
मी एक दोघांना बोललो पण, आणि माझ्या हातात एकाने बाहेर खिडकीच्या बाहेर फेकायला कागद दिला, तो मी उठलो आणि डस्टबिनमध्ये टाकला. लिटरली वॉशरूमच्या बाजूला प्रत्येक बेबीमध्ये एक डस्टबिन दिलं आहे, हँडवॉश करायला बेसिन दिलं आहे आणि चांगलं टॉयलेटची पण सोय. बट लोकांना म्हणतात ना सिविक सेन्स नाही आहे. हे इथे आहे वॉश बेसिन, आणि त्याच्या खालीच इथे त्यांनी डस्टबिन पण दिलं, बट लोक त्याचा काही यूज करत नाही. समोरनं नेत्रावती एक्सप्रेस आलेली आहे. आता आपल्या गाडीला क्रॉसिंग भेटेल, तर आपली गाडी पण आता निघेल. नेत्रावती एक्सप्रेस आलेली आहे खेडला. आता आपल्या गाडीला पासिंग मिळेल. आता आपली गाडी निघेल. बघताय ट्रॅकच्या आजूबाजूला काचेचे बॉटल, प्लास्टिकच्या बॉटल्स, पॅकेट्स, चिप्सचे. पूर्ण रेल्वे ट्रॅकवरती, म्हणजे जेव्हापासून मी डोंबिवलीमध्ये बसलो तेव्हापासून पूर्ण ट्रॅकच्या आजूबाजूला प्लास्टिकचा कचरा. तेव्हा तर मला व्हिडिओच्या माध्यमातून हेच प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं होतं की यार, आपण फिरायला जातो आहे किंवा कुठेही फॅमिलीच्या XYZ रिझनने कुठेही जातो आहे, तर आपण काही रस्त्यामध्ये विकत घेत असतो. पॅकेट्स, चिप्सचे पॅकेट, बिस्किटचे पॅकेट्स, पाण्याची बॉटल, कोल्ड्रिंक्स. तर ते पिऊन खाऊन झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या बॅगमध्ये ते कॅरी करा आणि स्टेशनला उतरल्यावर डस्टबिनमध्ये टाका, किंवा ट्रेनमध्ये इथे डस्टबिन पण दिलं आहे, तुम्ही त्या डस्टबिनमध्ये पण टाकू शकता. फक्त तुम्हाला जागेवरनं उठायचं आहे आणि त्या डस्टबिनमध्ये टाकायचं. नद्यांना पूर आला आहे, अक्षरशः नद्या तुडुंब भरून वाहत आहे. चिपळूणची MIDC प्रदूषण. चिपळूणमध्ये कुठली तरी लोटे परशुराम त्या MIDCमध्ये कुठली तरी इटालियन कंपनी आली, जी तिकडच्या गव्हर्नमेंटने नाकारलं कॅन्सरसाठी, की म्हणतात ना कॅन्सर होऊ शकतो त्याच्यामुळे, ती भारत सरकारने भारतात आणली चिपळूणमध्ये. त्या फॅक्टरीच्या, त्या केमिकलच्या अगेन्स्ट बरेच गावकरी आंदोलनं करत आहेत, सोशल वर्कर्स वगैरे, पण काही उपयोग नाही. लावणी चालू आहे, भात शेती. इथे पण लावणी चालू आहे. कोकणामध्ये भात शेतीच्या कामांना जोर आला आहे पावसामुळे. आणि समोर बघा वॉटरफॉल. कडवई रेल्वे स्टेशन आलेलं आहे. इथे हॉल्ट नाही आहे, बट गाडीला सिग्नल लागला आहे. परत एक टिपिकल कोकण रेल्वेचं स्टेशन, रेल्वे स्टेशन. आजूबाजूला हिरवा निसर्ग. चिपळूणच्या पुढे पूर्ण ट्रेन एम्प्टी. आता कोणीच नाही गाडीमध्ये, फुल ट्रेन एम्प्टी. आरामात बसून चाललो आता मी. गाडी क्रॉस झालेली आहे, आता आपली गाडी निघेल. चला, आता आपल्या गाडीला पण ग्रीन सिग्नल मिळेल. चला, गाडी निघाली आहे आपली.
कडवई रेल्वे स्टेशन. मी मगाशी कडवली बोललो, आय थिंक ते कडवई आहे. भात शेती. चिपळूणच्या पुढे कंटिन्यू ब्रिजेस आहेत मोठे मोठे आणि टनल्स आहेत. गाडी एकदम हाईटवरनं आणि डोंगराच्या मधनं टनल्समधनं जाते. खालती मोठमोठ्या नद्या लागतात. ते वरती नांगरणी चालू, बैलांची जोडी. आपला मुंबई गोवा नॅशनल हायवे. संगमेश्वरला पोचलेलो आहोत. संगमेश्वर रोड. आणि आपलं पावसाने स्वागत केलंय संगमेश्वर रोडवर. संगमेश्वर रोड. चला आता नेक्स्ट स्टॉप रत्नागिरी आपला आहे. माझ्या मते अर्ध्या पाऊण तासात रत्नागिरी येईल. संगमेश्वरला ऑलमोस्ट जवळजवळ अख्खी गाडी खाली झालेली. बरेच जण उतरले. पावसातनं भिजत काही चालले. सगळ्यांनी छत्र्या आणलेल्याच आहेत. आणि आत्ता तर ट्रेन फुल एम्प्टी आहे. झोपून जाऊ शकतो आपण. संगमेश्वर रोडवर मस्त पाऊस पडतोय. कोकण रेल्वे उभी आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर. आणि मी जरा आता फेरफटका मारतोय. जरा फील घेतोय कोकणातला. मस्त ऑसम पाऊस पडतोय आणि समोरच कोकण रेल्वे उभी आपल्या. ऑसम फील आहे. वेदर पण ऑसम आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन की प्रत्येकाने एकदा तरी लाईफमध्ये सोलो जर्नी करावी. मग ती बसने असेल, ट्रेनने असेल, बाईकने असेल, कारने असेल. थोडंसं सोलो जर्नी करायचं पण ट्राय करायचं. वेगळाच एक्सपिरियन्स असतो. म्हणजे तुम्ही एकटे असता आणि ते एकटे असता तुमचा प्रवास चालू असतो आणि तुम्ही वेगवेगळे अनुभव घेत असता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याशी स्वतःशी कनेक्ट करत असता. निसर्गाच्या बरोबर तुम्ही स्वतःजवळ पण कनेक्ट करत असता. उक्षी रेल्वे स्टेशनला गाडी थांबली आहे. इथे मी हॉल्ट नाही आहे गाडीचा, बट सिग्नल लागला आहे. एकदम युनिक रेल्वे स्टेशन आहे. दोन्ही साईडला असे उभेच्या उभ्या कड्या आहेत. हे आहे उक्षी रेल्वे स्टेशन. रत्नागिरीच्या अगोदर येतं. तेव्हा पूर्ण उंचच्या उंच डोंगर आहे. राईट साईडला तिथे माकडे. ट्रेनमधनं जे पडलेलं आहे कोणी टाकत असेल ते खाण्यासाठी. स्टेशनची एक बाजू. आणि इथे थोडंसं प्लॅटफॉर्म सारखं आहे. उक्षी रेल्वे स्टेशन कोकणातलं रत्नागिरीच्या अगोदर येतं. टनेलच्या बाहेर गाडी आली आणि लगेच स्टेशन आहे. अर्धी गाडी तर टनेलच्या आतमध्येच आहे अजून पण. तेव्हा मागचे बोगी बघताय ते टनेलच्या आतमध्येच आहे. म्हणजे प्लॅटफॉर्म एवढाच आहे. असा काही प्लॅटफॉर्म आहे. दोन्ही साईडला असे डोंगर आहेत. खूप पाऊस पडत असतो तेव्हा इथून पण वॉटरफॉल येत असतो. तर एकदम युनिक रेल्वे स्टेशन आहे. दोन्ही साईडला डोंगरांच्या मध्ये ट्रेन उभी राहते. जबरदस्त. आता ट्रेनचा हॉर्न वाजला, ट्रेन निघते. चला आपण पण ट्रेनमध्ये जाऊया. पण जबरदस्त. मी हे यूट्यूबवरती बघितलेलं
हे RJ ब्लॉग आणि निखिल कोकणी निखिल आहे ना, ते इकडे येतात तेव्हा मी त्यांच्या व्हिडिओमध्ये हे रेल्वे स्टेशन बघितलं. आता चला गाडी निघालेली आहे, चला आपण पण बसून घेऊया. आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहोत. फायनली 9 तासाच्या जर्नीनंतर रत्नागिरी. मी फर्स्ट टाईम आलो आहे कोकणामध्ये, रत्नागिरीला. तर एक्साइटमेंट तर खूप आहे. बघूया आता रत्नागिरी शहर कसं आहे. मार्केट एरिया फिरूया, थोडं आजूबाजूच्या जे प्रेक्षणीय स्थळ आहेत ते बघूया. तर फायनली कोकणातल्या रत्नागिरी मध्ये माझं आगमन झालेलं आहे. रत्नागिरीला मी पोचलेलो आहे, फर्स्ट टाईम आलेलो आहे. तर आता इथे तरी माझा कोकण रेल्वेचा प्रवास संपलेला आहे. जे मी सकाळी दिव्यावरनं दिवा पॅसेंजर 10105 ही गाडी पकडलेली सकाळी 6:30 वाजता. ती एक्झॅक्टली आता दुपारी 3:30 वाजता, म्हणजे एक्झॅक्ट 9 तासानंतर ही रत्नागिरीला पोचलेली आहे. ॲक्च्युली हिचा रत्नागिरीचा टाईम आहे 2 वाजताचा, बट ती 1.5 तास लेट झाली आहे, कारण तिला बऱ्याच ठिकाणी क्रॉसिंग लागलेलं, त्यामुळे लेट झाली. पण पावसाळ्यात 1.5 तास इट्स ओके, म्हणजे ती बरोबर आली आहे तशी. 1.5 तास म्हणजे जास्त लेट नाही आहे इंडियाप्रमाणे, नाहीतर 4-5 तास पण कधी कधी लेट होतो. तर आता रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे रत्नागिरीच्या. आता इथे बघूया, बाहेर रिक्षा पकडून मार्केटपर्यंत जाऊया आणि मग तिथे हॉटेल सर्च करायचं आहे. इथे एक्झिक्युटिव्ह लॉन्ज आहे, तुम्ही 50 रुपीज देऊन AC मध्ये वेटिंग करू शकता. सोफा सिटिंग, फ्री वायफाय, मोबाईल चार्जिंग, टॉयलेट, सगळी व्यवस्था आहे. आणि समोर आहे कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवंती यांचा फोटो लावला. आणि असं काही रत्नागिरी रेल्वे स्टेशन इथे हेल्प डेस्क दिला. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर इथे ही रिक्षाची लाईन आहे. इथे आतमध्ये जे रिक्षा आहेत ते डायरेक्ट आहेत, 200 रुपीज घेतात डेपोला यायला. इथे ही जी लाईन आहे ही शेअरिंगसाठी आहे, 60 रुपीज. चला आता रेल्वे स्टेशनवरनं निघालो आहे डेपोकडे जायला. एक 7-8 किलोमीटरवर डेपो आहे, मार्केट एरिया. 60 रुपीज शेअरिंग रिक्षाने चालवतो. 6-7 किलोमीटर असेल ना मार्केट? 8 किलोमीटर. पण रत्नागिरी ST स्टँडच्या इथे पोचलो. इथून 2 मिनिटावर मार्केट एरिया आहे. इथे रिक्षाने आपण उतरलो, शेअरिंग रिक्षाने. चला आता थोडंसं वॉक करूया. डेपोजवळ उतरलो आणि इथून मार्केट आता 2 मिनिटाच्या वॉकवरती आहे समोरच. तर आता चला तिकडे आपण पहिले स्टे शोधूया, बॅग ठेवूया, थोडंसं फ्रेश होऊया आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया पहिले, कारण लंच नाही केलेलं. तर ते पहिले खाऊन घेऊया, पहिले स्टे शोधूया. माझ्या मते ते इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. हे रत्नागिरी बस स्टँड आहे माझ्या मागे. फायनली मी रत्नागिरी मार्केटच्या मधोमध एक नभा हॉटेल म्हणून आहे, तिथे रूम बुक केला आणि आता फ्रेश पण झालेलो आहे. तर आता हा व्हिडिओ जो पूर्ण होता तो डोंबिवली ते रत्नागिरी या प्रवासाचा होता. यामध्ये मी दिव्यावरून दिवा पॅसेंजर जी आहे 10105 तिने प्रवास केला रत्नागिरीपर्यंत. तर हा प्रवास तर एकदम मस्त होता.
जुलै महिन्याच्या पावसातून आजूबाजूला हे निसर्ग एकदम नटलेला आणि नद्या नाले तुडुंब भरून वाहत होते आणि भरपूर ठिकाणी गावांमध्ये भात लावणीची कामं चालू होती, ती पण आपल्याला बघायला मिळाली. आणि 2-3 असे मस्त आयकॉनिक रेल्वे स्टेशन पण मी बघितले. तर आणि त्याच्यानंतर मग रेल्वे स्टेशनवर, रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून मार्केटपर्यंत ऑटोने आलो, शेअर ऑटोने. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय. आणि नेक्स्ट व्हिडिओ आता असणार आहे तो म्हणजे आता मी इकडचं आजूबाजूचं मार्केट एक्सप्लोअर करणार आहे आणि त्याच्यानंतर बघूया डिनरसाठी मी इकडे एक प्रशांत लंच कॉर्नर आणि महेश लंच कॉर्नर असे 2 हॉटेल आहेत जिकडे नॉनव्हेज व्हेज दोन्ही मिळतं, स्पेशली फिश मिळतात. तर त्याचा गुगलवरती रिव्ह्यू दोघांचेही मस्त आहेत. तर दोघांपैकी एका ठिकाणी कुठेतरी आपण डिनरला जाणार आहे आणि आत्ता आजूबाजूला काही मार्केट एरियामध्ये एक्सप्लोअर करण्यासारखं आहे का. इथून एक बीच आहे जवळ, बट तो बघूया आता पाऊस कसा आहे त्याच्यावरती. तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये पण कंटिन्यू बघत राहा. सी यू, टेक केअर.